नमस्कार मित्रांनो, आज आपण नंदुरबार येथे आलो आहोत. आदिवासी संस्कृती आणि त्यांची प्रथा परंपरा व त्यांच्या देवी मोगरा या देवीचं दर्शन घेण्यासाठी, तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य दिव्य पुतळा पाहण्यासाठी व तेथील निसर्ग पाहण्यासाठी नंदुरबार येथे आलो आहोत. तसेच नर्मदा या पवित्र माईचं देखील दर्शन घेणार आहोत. हे खादगाव स्टेशन आहे. इथे आपण उतरलो आणि आमचे मुख्याध्यापक माननीय श्री वळवी सर यांच्या गावी आपण जाणार आहोत. हे सर्व मित्रमंडळी आहेत. यांच्या हातात जे बॉक्स दिसत आहेत ते आपण आदिवासीतील शाळेमध्ये वह्या, पुस्तकं, दप्तरं, इतर साहित्य वाटप करण्यासाठी जाणार आहोत. वळवी सरांनी आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी बोलेरो गाडी आणि एक डुगडुगीची व्यवस्था केली होती. गावात उतरताच गावातील दृश्य, बैलगाडी नजरेस पडली आणि ते दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेतलं. देवी मोगरा माईचं दर्शन घेण्यासाठी सकाळीच या 3 बोलेरो उपस्थित होत्या. नवीन बोलेरो त्याची पूजा करताना आणि सर्वांना तिलक लावून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो. ही आहे तापी नदी. या तापी नदीत हे निसर्ग, सुंदर अशी तापी नदी आणि इथेच मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला. आंघोळ देखील तिथेच केली आणि पुढे देवीचं दर्शन घेण्यासाठी निघालो. तेथील लोक येता जाताना त्यांची वाहतूक अशा टेम्पोमधून प्रचंड दाटीवाटीने बसलेले हे गावकरी अनेक भाविक या देवीसाठी दर्शनासाठी येतात. आणि हे आहे निसर्गरम्य परिसरात असलेलं सुंदर देवमोगरा माईचं मंदिर. एक विशिष्ट प्रकारे कळस रचना दिसून येते. आजूबाजूला सर्वित डोंगर परिसर आणि हे श्री सार्वजनिक देवमोगरा माई मंदिर. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा 3 राज्यांना हे आदिवासी देवस्थान आहे. या 3ही राज्यातून इथे भक्तगण येत असतात. आपल्या इच्छा, आकांक्षा इथे देवीसमोर मांडतात आणि त्या पूर्ण होतात. इथे अशी एक प्रथा आहे की देवीचा प्रसादामध्ये तुम्हाला धान्य दिलं जातं. ते धान्य आपल्या गावातील, घरातील धान्य कोठारामध्ये ठेवलं जातं. ते तुम्हाला धान्य घरातील वर्षभर पुरतं असा समज आहे आणि अनेक भाविकांना त्याची प्रचिती देखील आलेली असते. आमचे सर्व मित्रगण इथे हार फुले घेऊन देवीसाठी वाहण्यासाठी
घेत आहे. नंदुरबारवरून जवळजवळ 125 किलोमीटरवर हे देवस्थान आहे गुजरात येथे. आम्ही गाडीने इथेपर्यंत आलो आणि या देवीचं दर्शन घेतलं. समोरील खांबावर असे पताका लावण्यात आले होते आणि समोर हे जे कुंड आहे त्याच्यामध्ये आपण दूध धूप वगैरे ठेवू शकतो. हे आहे प्रवेशद्वार. भव्य असं सभामंडप. या पायऱ्या चढून आपण त्या मंदिरात प्रवेश करणार आहोत. समोरच आपल्याला सुंदर अशी छोटी मूर्ती दिसते देवी मोगराची. सुंदर अशी रोषणाई. पवित्र असं हे स्थान आणि या पवित्र स्थानाचं दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आमचे मुख्याध्यापक माननीय वळवी सर यांच्यामुळे सर्वांनी मनोभावे देवीचं दर्शन घेतलं. नारळ श्रीफळ फोडण्यासाठी सुंदर अशी कल्पना केलेली आहे. व्यवस्थित असे भक्तगण इथे नारळ फोडू शकतात. एक नारळ समोरील त्या चौकोनी कुंडामध्ये ठेवला जातो, अर्धा नारळ, आणि अर्धा नारळ आपण प्रसाद म्हणून घरी घेऊन जाऊ शकता. त्यामुळे स्वच्छता आणि सर्व पवित्रता इथे राखली जाते. आपण जेव्हा अनेक स्थळांना भेटी देतो तेव्हा नवीन नवीन अशा गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात. सर्व भाविक तृप्त होऊन प्रसादी खाण्यासाठी बसलेत तिथे. थोडासा क्षणभर विश्रांती आणि एक मनाचं समाधान घेऊन आपण पुढे जाणार आहोत. या अशा निसर्गरम्य आणि पवित्र स्थळाला भेट देऊन एक वेगळाच आनंद आणि उत्साह आपल्या जीवनात येत असतो. आपण देखील या स्थळाला अवश्य भेट द्या. इथे भाविक आपल्या इच्छा पूर्ण होतात. त्यासाठी कोंबडा बकरा देखील चढवत असतात आणि हे चढवलेलं जे बकरा किंवा कोंबडी आहेत ते तिथेच शिजवले जातात आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण केलं जातं. आनंदाचा अनुभव घेताना आमचे ताराजी उसाचा रस काढून देत आहेत. हे पाहू शकता किती उत्साहात ट्रॅक्टरमध्ये ट्रकामध्ये भरून लोक येत आहेत. भरपूर गर्दी या स्थळाला असते. देवी मातेचं दर्शन घेऊन आपण पुढे थंडगार ऊस चा रस घेऊन पुढे जेवण बनवण्यासाठी निघालो आहोत. वळवी सर चुलीवरचं जेवण बनवण्यासाठी, तसेच आपले सर्व भक्तगण इथेच जेवण बनवण्यात व्यस्त आहेत. ताराजी अतिशय सुंदर जेवण बनवतात. मटणाचा बेत असल्यामुळे
तिथूनच आपल्याला उपलब्ध टोप पाणी वगैरे थोड्याफार पैशामध्ये उपलब्ध होतात आणि तिथेच आपण सर्व जेवण वगैरे बनवू शकता. जे भाविक येतात ते सर्व सामग्री सोबत घेऊन येतात. उपलब्ध असलेले तेथील रहिवाशांकडून टोप पाण्याची व्यवस्था केली जाते. चक्रीवादळ समोरच आलं होतं, मोठं असं. आपण कोकणामध्ये वावटळ बोलतो. खूप भीतीदायक असं हे चित्रण होतं, कारण लहानपणापासून आपल्याला मनावर ते वावटळ येते असं बिंबवलेलं असतं. आपण अनेक वेळा आपल्या आई वडिलांकडून हे ऐकलं असेल आणि हे प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला इथे. आकाशात खूप दूरवर सर्व कचरा प्लेट्स वगैरे भिरकावल्या गेल्या. अतिशय उंचावर हे वादळ जाऊन वावटळ जाऊन शांत झाली. आणि पुन्हा आम्ही आमचं जेवणाच्या बेतात सुरू केलं. कारण चिकन चुलीवरचं चिकन बनवण्यात व्यस्त झाले. या होळी सरांच्या घरातून आणलेल्या भाकऱ्या जोशी सर्वांना सर अजून भाकरी का खायची हे सांगितलं. या लोकांना माहित नाही ना कोकणी लोक बघा आजच्या कसे खातील. इकडं कोकणी लोकांना माहित नाही चुरायची पद्धत फक्त जळगाव. नाही सर, इकडे पण आहे, नगर बिगरला पण आहे. नाही अजिबात नाही. दत्ता आलाय माझ्या गावी. तिथे जवळ एक छोटं मंदिर आहे, तिथे देखील आम्ही भेट दिली. अतिशय वेगळं मंदिर, छोटंसं पण पारंपरिक दिसणारं हे मंदिर होतं. इथे देखील अनेक भाविक दर्शन घेऊन जात होते. तिथली कथा देखील आम्ही पुजाऱ्याला विचारली, त्याने देखील छोटीशी कथा सांगितली. हे सर्व आपले मित्रमंडळी. क्या करता था? कितने मंदिर है? राजा पांढर खाना ठाकर मंदिर. हाँ वो क्यों मंदिर बनाया, क्या उसका महत्व है? हाँ देवी और इसका क्या महत्व है? अच्छा भाई कौन सा पति है? राजा पांढर राजा ठाकुर. तो सखा भाई था कैसा भाई था? ये भाई से राजा ठाकुर. अपना देवी मोगरा देवी से ये भाई. हाँ, ये राजा ठाकुर का भाई. अच्छा ये पति चे. हाँ, पति.
देवी मातेचं दर्शन घेऊन तृप्त होऊन आम्ही पुन्हा बळगे सरांच्या घरी निघालो. आपली आदिवासी त्यानंतर सर्व आदिवासी महिला सोबत आम्ही नृत्याचा आनंद घेतला.
आदिवासी वस्तीत फिरताना आपल्याला जवळपास ताडाचे वृक्ष दिसले आणि रस्त्याच्या कडेलाच इथे ताडी विक्रेते देखील दिसले. ताडीचा मोह काही आवरता आला नाही. पारंपरिक पद्धतीने हे दुकान सजलेलं होतं. ताडी ताडी अगदी गावाकडील ताडी इथे विकली जात होती. ओरिजिनल ताडी इथे मिळत होती. अगदी बॉटलमध्ये भरून घेताना आपले मित्र दिसत आहे. सुंदर अशी ताडी नैसर्गिक पद्धतीने काढलेली. तसेच रस्त्याच्या कडेला आजच्याला काटके देतो पहिला. शेतातील कलिंगड विक्रीस उपलब्ध होते. तिथेच कलिंगड कापून त्याचा आस्वाद घेण्यात आला. अतिशय गोड असं हे कलिंगड होतं. त्याच्यावर ताव मानत आपले मित्र उपस्थितच होते. गोड असं कलिंगड उन्हाच्या धाईमध्ये थंडगार कलिंगड खाण्याची मजा एक वेगळीच होती. आणि बाजूलाच गुळाचं गुऱ्हाळ होतं. अतिशय माफक दरात इथे गुळ उपलब्ध होता. तो देखील खरेदी केला आणि रात्री आम्ही हा आदिवासीच्या जत्रेतील तमाशा पाहण्यासाठी गेलो. मोबाईलच्या दुनियेत ही आदिवासी मंडळी खरंखुरं नाटक तमाशा पाहण्यात रंगली होती. प्रचंड दूरवरून हे सर्व लोक इथपर्यंत आली होती आणि या Y va a poner en el que pongo de la cámara y
वळवी सरांचं गाव, समोर रस्ता आहे आणि रस्त्या लगतच सरांचं हे घर आहे. आणि याच घरात आम्ही वास्तव्य केलं. वळवी सरांनी अतिशय उत्कृष्ट आमची सोय केली होती. ताराने आज दाल खिचडीचा बेत केला होता. असा एक व्यक्ती आपल्यासोबत असावा, त्यामुळे खाण्याची व्यवस्था व्यवस्थित होते. हे आहे वळवी सरांचं घर आणि वळवी सरांची ही सर्व नातेवाईक मंडळी त्यांना भेट देण्यासाठी आली होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.